नमस्कार, माझी योजना या आपल्या विश्वासू चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तब्बल 20,000 रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे हा लाभ जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत मिळणार असल्यामुळे काही शेतकऱ्यांना थेट 40,000 रुपयांपर्यंत मदत मिळू शकते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने खरीप हंगाम 2024-25 साठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे। आता इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा बोनस सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांनी MSP म्हणजेच किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत धान विक्री केलेली आहे आणि अधिकृत नोंदणी पूर्ण केलेली आहे, अशाच शेतकऱ्यांना प्राधान्याने या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। या संपूर्ण योजनेसाठी जवळपास 1800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असल्याची माहिती समोर आलेली आहे। मुख्यतः विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, यवतमाळ या भागातील धान उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। मात्र मागील वर्षी देखील सरकारने हाच 20,000 रुपये प्रति हेक्टर बोनस जाहीर केला होता, पण अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पूर्ण रक्कम जमा झालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत होती। याच मुद्द्यावर अनेक लोकप्रतिनिधींनी सरकारकडे आवाज उठवला होता। आता 2025-26च्या खरीप हंगामासाठी नवीन बोनस जाहीर झालेला नसला तरी सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे। काही रिपोर्ट्सनुसार बोनस वितरण प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली होती, पण अजूनही अनेक ठिकाणी पैसे पूर्णपणे वितरित झालेले नाहीत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी MSP अंतर्गत धान विक्री केलेली आहे त्यांनी आपली कागदपत्रे आणि नोंदणी तपासून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं ते देखील समजून घेऊया। सर्वप्रथम MahaDBT पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी तपासा। अर्ज क्रमांक आणि अर्जाची सद्यस्थिती पाहून घ्या। त्यानंतर आपल्या तालुक्यातील कृषी कार्यालय किंवा धान खरेदी केंद्रावर संपर्क साधा। आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा आणि धान विक्रीचा पुरावा ही सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत। तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी देखील संबंधित विभागाकडे अर्ज करावा, कारण शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे पूर्ण असणे खूप गरजेचे आहे। शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी सरकारने हा बोनस जाहीर केलेला आहे। आता अनेक शेतकरी आपल्या खात्यात पैसे जमा होण्याची वाट पाहत आहेत। तुमच्या जिल्ह्यात बोनस वितरण सुरू झालं आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचा जिल्हा कोणता, तुम्ही किती एकरमध्ये धान घेतलं होतं आणि तुम्हाला बोनस मिळाला का हे देखील लिहायला विसरू नका। ज्या शेतकऱ्यांना अजूनही बोनस मिळालेला नाही त्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींना लेखी निवेदन द्यावं। अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना, शेतकरी अपडेट्स आणि ताज्या माहितींसाठी आपल्या माझी योजना चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद।